गोव्यावरनं डायरेक्ट आता आम्ही फॉरेनला आलेलो आहे. तरचं बॅकग्राऊंड आहे ना, असं वाटतं एखादा सिनेमात किंवा आपण हॉलिवूडच्याच ठिकाणी इकडे झाली होती सिंगम पिक्चरची शूटिंग. अरे हे बघ चिराग किती क्यूट आहे, त्याला रब कर, जिन बाहेर निघेल त्याच्यातून. एक्सपेरिमेंट होता ना असं बनवायचं. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. आजचा एक गोव्यामधला आमचा तिसरा दिवस. तिसरा नाही ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर दुसराच दिवस आहे, कारण पहिला जो दिवस होता तो आम्हाला इथं पोहोचायलाच लागला 12-13 तासापेक्षा पण जास्त लागलं. ऍक्च्युली 12 तास लागले असते, पण ट्रॅफिक खूप होती त्याच्यामुळे आम्हाला 12-13 तास इथं पोहोचायला लागले. काल आम्ही ना गोव्यामधले बागा बीच वगैरे आणि कॅन्डोलिम म्हणून बीच आहे ते फिरलो. आणि कालचा ब्लॉग ज्यांनी बघितला नाही ना त्यांनी सगळे ब्लॉग बघा गोव्याचे, म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअल ट्रिप काय आहे, कसं आम्ही फिरतोय सगळं लक्षात येणार आहे. आणि आजची सुद्धा खूप सारी प्लॅनिंग, आज चर्चेस वगैरे फिरायचे. आज नॉर्थ गोवा आहे ना आम्हाला कम्प्लीट करायचंय. त्याच्यानंतर उद्या आम्ही साऊथ गोवा वगैरे त्या गोष्टी फिरणार आहे. आता माझं आवरलेलं आहे, आरोहीचं आवरलेलं आहे, ओव्हरऑल सगळ्याच ग्रुपचं आवरलेलं आहे. बट सध्या आकाश भैया आणि मीच खाली आलेलो आहे. आकाश भैयानी सकाळी मस्तपैकी गाडी वगैरे पुसून ठेवलेली आहे. गाडी एकदम चांगली दिसली ना की दिवसाची सुरुवात एकदम भारी होती. आणि इथलं नेचर पण छान आहे. या साईडला ऑफिस वगैरे, म्हणजे इथं वरती आम्ही राहायला हवा. ती जी विंडो उघडी दिसते ना इकडची, ती तिथं आहे आम्ही राहायला. आणि गाडी तिथूनच दिसत होती मला. मी म्हटलं हा गाडी, चला गाडी तर स्वस्ती म्हटलं. गाडी एकदा छान दिसायला लागली ना, रोडला जेव्हा जातो ना आपण तेव्हा गाडीचा प्रेझेन्स आणि आपला प्रेझेन्स पण चांगला पडतो. आणि आकाश भाईने बघा ना, ते गाडीवर कपडे कसे वाळू घातले होते. ओले होते ना, ओले होते म्हणून सुकून जातील. माझी क्लिप. कालपर्यंत दात दुखणं बंद आले होते, रात्री काय झालं काय माहिती, परत दात ठणकायला लागलेले. मी दात कोरले होते टूथपिकने ना, त्याच्यामुळे दुखताय म्हणे आकाश भाई असं म्हणणं. आरोही चला, चल म्हंटल चल. इकडच्या साईडला ना फणस आणि ते, त्याच्यासाठी इकडनं गेट आहे. मला पहिलं वाटलं पूर्ण पॅक आहे, बट मी आता नोटीस केलं ह्या साईडने गेट आहे, म्हणजे जाता येतं. फणस बिनस कोणीतरी तोडत असणार आहे. हे बघा किती मोठे आहे ते फणस. आणि आरोही ते भेळ सोबत आणलेली आपण, भेळचं सगळे सामग्री वगैरे. मागं मच्छरच इथं खूप. ते भेळ वगैरेचं नियोजन लावा, नाही तर टमाटे कांदे सगळं खराब होऊन जाईल बरं का. काही विसरलं नाही ना घरी. कोथिंबीर खराब झाली. अरे जाऊ द्या, हे बघा आमची कोथिंबीर खराब झाली, डायरेक्ट पुरी सडली. ती इकडे टाकून द्या भोवतीला. जाऊ द्या, आजची ना आपण भेळ पार्टी करूनच घेऊ. आज सकाळचा नाश्ता ना डायरेक्ट भेळवरच करू. आपण कुठेतरी थांबू मस्तपैकी आणि तिथंच भेळ करू. दोनापावला बीच वर बसून खाऊ ना. बीचवर कुठे बसून खाता, दुसरीकडे खाऊ ना कुठेतरी. खराब झालं. बाकीचे आहे का चांगले? बाकीचे चांगले, एकामुळे सगळं खराब होईल. ट्रू फॅक्ट असतो, एक सडलं ना की सगळं सडत असतं. त्याच्यामुळे संगत नेहमी चांगल्याची ठेवायची. दाखव कालची तुझी चप्पल. ही बघ, छान आहे, छान आहे. आणि आम्ही सगळे तिकडे आहे ना, तर मम्मी पप्पाला तर बिलकुल करमत नाहीये. मम्मी पप्पानी कालच हर्षदला कॉल केला होता, काय चालू आहे काय नाही सगळं सांगत होता. मग हर्षद पण, आणि हर्षद आहे ना काल स्कूबीला पण फोनवर बोलली का तुला स्कूबी? मग म्याव म्याव करत होती. आणि दादा तुला माहिती का, काल आहे ना मम्मी व्लॉग बघत होती ना, तर आपला आवाज आला असेल ना, तर स्कूबी ना मम्मीच्या इकडून तिकडं फिरत होती आणि म्याव म्याव करत होती. मला काल मम्मीने सांगितलंय. आरोहीचा पाय एवढा छोटा आहे की हर्षदची चप्पल तिला आली. आता घरी मी तुझी चप्पल वापरणार आहे. चालतं. तू नाही का माग तुझे शूज दिले होते व्हाईट वाले त्याला. तर आता आहे ना आम्ही असं डिसाईड केलंय की डोनो पावला पॉईंट जो आहे ना, जिथं सिंगम पिक्चरची शूटिंग झाली होती, आपण तिथून स्टार्ट करायचा. तो एंड आहे ऍक्च्युली. आणि मग तिथून असं रिव्हर्स येऊ, जेवढे स्पॉट दिसतील तेवढे एक्सप्लोर करू. आणि भेळ पार्टी पण मग तिकडच कुठेतरी करू. दादा तिथं अजय देवगण भेटला पाहिजे. अजय देवगण का अजून थांबला तिथं काय? चला. काय नाव आहे माझं, सांग नाव सांग. नाव काय? आरोही. आणि याचं नाव हर्षद. आणि मीच नाही, माझं नाव लक्षात नाही का? काय हा, काय लक्षात आहे? काय नाव आहे? हा, काय नाव माझं? इथंच आहे का, गोव्यातच आहे का राहायला? काय घालता पप्पा? तू बघत असतेस का? कसले व्हिडिओ करतात? मेथीची भाजी. बापरे, मेथीची भाजी. मेथीची भाजीवाला व्हिडिओ बघते तू? काय नाव पिल्लू तुझं? नव्या. आरोहीचं गाडीत काय डिस्कशन चालू आहे माहिती का? भूतांचा टाइम कधी असतो, भूत कधी आता.
चांगल्या चांगल्या गोष्टींवर बोला ना तुम्ही, भूतांवरच कशाला बोलताय. नारळाचे झाड लय उंच आहे इकडचे, म्हणजे कोकण पेक्षा पण जास्त उंच झाड दिसले मला इकडं. खूप आहेत असे घर म्हणजे जिथे पण घर आहे ना तिथे त्यांचं सेपरेट कोकोनटचं झाड लावलेलं आहे त्यांनी. आणि जर तुम्ही सोबत गाडी वगैरे नाही आणली, तुम्ही बसने येताय, ट्रेनने येताय आणि जर तुम्हाला इथं असं वाटलं की मला कार घेऊन फिरायचंय, तर इथं रेंटनी कार पण भेटते, बट महाग आहे. इथं 2500 रुपयांनी कार भेटते आणि त्यापेक्षा पण वेगवेगळे रेट पण आहे. आणि स्कूटी सुद्धा रेंटने भेटते, बट डिझेल वगैरेचा खर्च, पेट्रोलचा खर्च वेगळा. इकडचे रूट्स, ब्रिजेस सगळं भारी आहे. असं बाजूला पाणी आहे आणि असं मध्ये ब्रिज येतो पूर्ण. पाऊस पडला वाटतं इकडे आहे ना, चालू आहे बारीक बारीक पाऊस. हा लईच बारीक आहे जरा. हर्षदची एनर्जी जरा डाऊन झाली. हाऊस द जोश एकदम भारी, फक्त समोरचा नजारा बघतोय. जोश विचारलं तर एकदम भारी कसं काय असू शकतो? हाय किंवा लो असेल ना. हाय हाय. फोन जरा कमी करा, एन्जॉय करून घ्या ना. हाय भाऊ, गाडीत एक दिसला फॉरेनर. दिसला? हा दिसला. इकडे बघा ना, हे झाड पूर्ण पाण्यात गेलेले आहे. पाऊस झाला म्हणजे इथं? पाऊस झाला नाही तर असलच कायमचं तसं. कायमचं आहे ना. हा वाटलंच मला. जिकडं दिसल तिकडं कसिनोच्याच ऍड आहे फक्त. आणि घर एकदम कलरफुल, व्हाईट, कुठं पर्पल, कुठं रेड. आम्ही डोनो पावला पॉइंटच्या तिथं आलेलो आहे ना. गाडी पार्क केलेली आहे. ऍक्च्युली गाडी आम्हाला इकडे मध्ये न्यायची होती, बट मध्ये गाडी वगैरे अलाउड नाही वाटतं. त्याच्यामुळे इकडे पे अँड पार्क होता, नाही तर गाडी लावून देऊ आणि सोबत यांना बिस्किट वगैरे कॅरी करू, कारण आता खूप जास्त भूक पण लागलेली आहे. तर काही पण असं डेकोरेशन किती भारी केलेलं आहे. त्या झाडाला ना असे अंडे लावलेले. आरोही आम्ही पहिले वाळूला राहत होतो ना, तिथं खाली त्या भाभी होता ना, त्याचा अंड्यांना कलर पण द्यायचा आणि गुलाबाच्या त्याच्या झाडावर असे वरतून लावायचे, त्याला डोळे ते काढायचा. किती भारी दिसते. मला वाटलं त्याला चुकलंय ते काहीतरी. अंडे नाही, मला वाटलं असं काहीतरी आलं असेल झाडावर अंडे. मला वाटलं. तर फायनली आता डोनो पावला पॉइंटवर पोहोचलेलो आहे आणि इथं बारीक बारीक पाऊस चालू झालेला आहे. इकडच्या साईडला आहे ना थोडं स्ट्रीट स्टाईल, म्हणजे खरेदी वगैरे करता येते. आणि आता ते सिंगम पिक्चरची शूटिंग झालेला पॉइंट मे बी तिकडे आहे, जिथं सिंगम पिक्चरचं शूट झालं होतं. तिकडेच जाऊ आपण आता. इकडनं जाऊ आपण. आरो याच्यातून पाऊस कमी लागेल. मार्केट आता चालू झालंय इथं. इकडे असे गोव्याचे ते गोवा लिहिलेलं नसतं का, ते टी शर्ट बी शर्ट, परत असं व्हाईट कलरचे ड्रेस वगैरे भेटताय, लेडीजचे, जेंट्सचे. आणि इकडच्या साईडला ना वातावरण खूप भारी आहे. आणि इकडे एंट्री तिकीट आहे, मला वाटलं पहिले फ्री आहे. तिथं 50 रुपये पर पर्सन मध्ये एंट्री आहे. आणि मग आपल्याला त्या पॉइंटला जायचं तिथं वरती. आणि सिंगम पिक्चरचे जे शूट झालं होतं ना, ते स्ट्रीटवर झालं होतं, रोडवर. हा इकडे रोड आहे. अरे ते काका बघ माशा पकडताय वाटतं. हा हेल्मेट घालून, ते पण हेल्मेट घालून. हे नाही कळलं मला, पाणी तिकडचं जरा स्वच्छ दिसतं, इथलंच पाणी एवढं जागेतलं एवढं गढूळ काय माहिती, काय रिझन असेल? अरे एनी आयडिया? किनारा आहे ना, मग इथे असं काही टाकलं वगैरे तर ते त्याच्यामुळे घाण झालं असेल. तिने तर 50 रुपये तिकीट आहे आणि छोट्या पोरांसाठी 25 रुपये. आणि ही म्हणती मला पण छोटं दाखवलं असतं तर जमलं असतं. हिचं म्हणणं मला छोटं दाखवलं असतं जमलं असतं. आकाश भाऊलाच करून सोडलं ना, आम्हालाच करून सोडलं. आम्ही सांगितलं असतं, आम्ही लहान लहान लेकर आलो गोवा फिरायला. आणि मे बी हेच ते लोकेशन आहे जिथं सिंगम आहे ना पलीकडून पळत येतो. तर हे बघा इकडे झाली होती सिंगम पिक्चरची शूटिंग, त्या तिथं त्या रोडवरती. हे बघा इथे झालं होतं ते शूट. बघ ना इकडे काय दिसलं आरोही, खेकडे बिकडे बघत बसले. कुठे? हे बघा तिथं खेकडा आहे. अजून कुठे? इथं पण एक खेकडा आहे साईडला. हा चला ना वरती, चला आपल्याला लय फिरायचंय बरं का अजून. चला चला लवकर लवकर चला. इथे ना जांभूळचं झाड पण आहे. आणि आता वरती काय ते बघायचं आपल्याला. चलते जाओ चलते जाओ. चलो थोडंच आहे म्हणा, जास्त उंच पण नाहीये. मला वाटलं वरती काहीतरी आहे, बट इथं व्ह्यू पॉइंट आहे, इथून आपल्याला सगळा समुद्र बघता येणार आहे. आता किती थंड वाटलं ना. थंड थंड थंड. आणि आता वरतून दिसतंय समुद्राच्या लाटा किती मोठ्या मोठ्या असतात. ते बघ किती मोठ्या मोठ्या लाटा आहे. थकला का वरती येऊस तरच? नाही. अरे काय बघती इकडे एवढं किती छान दिसतंय बघ ना दगड. वाव ते बॅकग्राऊंड बघ ना आरोही किती सुंदर आहे. हो ना. वरतून व्ह्यू किती भारी येतोय ना आरोही. बट मला एवढं असं वरतीच नाही वाटले 50 रुपये. म्हणजे असं एवढं काही विशेष नाही इथं.
जरी चालू असला ना तरी असा ओला ओला घाम येतो. ए चला खाली, चलो चला जाऊ दुसरीकडे आता. चला ऑनेस्ट रिव्ह्यू देतो. म्हणजे जर तुम्हाला इथे यायचं आहे ना तर समजा जर तुम्ही स्पेशली हा पॉईंट फिरायला येत आहे तर नका येऊ. एवढं वर्थ इट नाही इथं, म्हणजे एवढं काही फिरण्यासारखं नाही आहे. फक्त तुम्हाला काय समुद्र वगैरेच बघता येणार आहे. त्यापेक्षा दुसरे पॉईंट कव्हर करा. आम्ही इकडे का आलो कारण आम्हाला सगळंच एक्सप्लोअर करायचं होतं आणि आम्हाला पण आयडिया नव्हती ना बेसिकली. बट आता जे कोणी येणार आहे ना त्यांनी डोनो पावला पॉईंट जो आहे ना तो ऍक्च्युली प्लॅन नका करू. म्हणजे सडनली वेळ असला किंवा जवळपासच तुम्ही कुठे तर हा पॉईंट प्लॅन करा येण्यासाठी. हर्षदला काही फोटोचा मोह आवरत नाहीये. हर्षद दिसल तिथं नुसतं फोटोच काढतोय. आमच्यात जास्त आवड आहे फोटोची हर्षदला. आपल्याला नाही एवढं की फोटो बिटोची आवड नाही, आपल्याला काही आवड नाही. मला तरी पण आपण आठवण म्हणून काढून घेऊ. नाही, आपण व्लॉगच काढू. डायरेक्ट जिवंत आठवण चालती आपली आठवण डायरेक्ट. फोटो पण काढून एक. आणि या ठिकाणी रिक्षा बघा ना किती ऑसम आहे. अशी त्याच्यावर कलर केलेले आहे, चित्रकारी केलेली चित्रकारी. मस्त दिसते कलरफुल. चलो वाजवा सगळेच वाजवा. आपल्याकडे आता हॉर्न वाजला ना त्याच वाटतं इडलीवाले आणि ते मेंदूवड्यावाले आले. जाताना काही वाटलं नाही, सगळा उतार होता. बट येताना जाणवलं सगळ्यांचा डायरेक्ट घाम निघाला. सगळे थकले. आता आम्ही सीएनजी भरण्यासाठी थांबलेलो आहे. मला आहे ना खूप जास्त भूक लागलेली आहे. एकदा गाडीची भूक पूर्ण करू म्हटलं, मग आपली भूक पूर्ण करू. आणि आरोहीचं चालू आहे ब्लॉग एडिट. झाला की नाही एडिट? कधीचा ब्लॉग आता एडिट करते मी. तिचा आहे ना खूप जुना ब्लॉग आहे जो की आता येणार आहे. तर आता आहे ना आम्ही ओल्ड चर्चच्या तिथं आलेलो आहे. आम्हाला आहे ना पेट पूजा करायची पहिले. हे अरे शोधा रे हॉटेल बिटेल. चला इकडे दिसलं खायला, खाऊन घेऊ काहीतरी आणि मग मध्ये जाऊ. तर फायनली हॉटेल भेटलंय. आता इथं पोटभर जेवण करू आणि त्या साईडला आहे ना ओल्ड चर्च आहे, तिकडे जाऊ आणि सगळे चर्चेस वगैरे फिरू. एकदा पोटात पडलं ना की असं ऑटोमॅटिक एनर्जी येऊन जाणार आहे. आज पोटात नव्हतं ना म्हणून आपल्याला काही एन्जॉय पण वाटत नव्हतं. आरोही, भैया, सिद्धू, आश्लेषा सगळे फोन मध्ये. मी पण इव्हन फोन मध्ये होतो. फक्त हर्षदकडेच फोन नाहीये. जाऊ दे, आता जेवण येईल ना थोड्या वेळात तर जेवणच करायला. ताटा आणून दिले फक्त. अर्धा तास झाला अजून काही चाललं नाही ताटात. कालपासून बघतोय लेटच आहे. हा इकडे आहे ना हॉटेलमध्ये लवकर सर्व नाही करत, लय वेळ लावता. टिश्यू खाऊन घे बघा ना, ओपन बस त्याच्यात गोवा फिरवता वाटतं. फायनली भाजी पोळी आली आहे. खा भाऊ आता. हे दम्मानं उद्या बरं का जेवण. आमचं जरा गडबडीत असतं. आकाश भाऊ दम्मानी उद्या. सिद्धू अशा गाड्या आहे ना ब्लॅक नंबर प्लेटच्या आणि त्याच्यावर येल्लो कलर मध्ये जर नंबर्स असतील ना तर समजून जायचं ह्या रेंटच्या गाड्या आहे सगळ्या. रेंट कॅब. ऑलमोस्ट गोव्यामध्ये ना सगळ्या रेंटनेच गाड्या चालताय. पण बघितलं ना तू, सगळ्या रेंटेड गाड्या आहे. बाईक पण. तर याला ना ड्रीम कॅचर म्हणता. म्हणजे आश्लेषाचं असं म्हणणं आहे आपण जे ड्रीम करतो ना ते याच्यामुळं पूर्ण होतं. सॉरी, याच्यामुळं पूर्ण नाही होत, याच्यामध्ये कॅच होतं. आणि मग ते पूर्ण करतो. अच्छा, आपल्या ड्रीम्स का? आपल्या लय मोठे आहे. मग आपल्याला ते लय मोठे घ्यावं लागेल. ठरलं का पोट? साता पोटात पडलं ना तर बघ मला किती एनर्जी येते. मला पण जरा बरं वाटलं. सगळेच खुल्ले डायरेक्ट जेवण केलं होतं. इकडे ना मार्केटमध्ये बघ आता लय भारी भारी. आम्ही पुढे गेलो होतो. हे बघ, बघितलं का तुम्ही? बघितलं, अजून बघतो आता. आश्लेषा म्हणे हे ड्रीम कॅचर म्हणे. याच्यात आहे ना ड्रीम कॅच होता म्हणे आपले. हा, घरात लावत असतात ते. मग आपले लय मोठे ड्रीम आहे. तिला म्हटलं लय कमी पडेल मग मला. तर हेच आहे बघा या ठिकाणी चिराग आहे. अरे हे बघ चिराग किती क्यूट आहे. त्याला रब कर, जिन बाहेर निघेल त्याच्यातून. माझा जिंतू आहे. 500 रुपयाला का? ब्रास काय प्युअर ब्रास आहे. खरंच यार भारी. इथं आम्ही अजून चर्च मध्ये नाही गेलोय, इथंच फिरतोय. हा इथं आपल्या शॉप मध्ये पण असं आहे. नाही घरी आणलं वाटतं ते. आता घरी ठेवलेलं आहे कुठेतरी. तेव्हा किती भारी आहे. जॅग्वार हे बघ. हे बघ दादा, हे वाव, त्याच्यापेक्षा भारी हे डुबत नाही ते गाडीत लावायचं. हे बघा बोटवालं आहे, बोटवालं भारी आहे. कोण आहे इथं पण? नाही ते तिकडे. हे कितने का भैया? 700 रुपयाला आहे. 700 रुपयाला पण खरंच क्लास आहे. हे बघ ना. हे आरोही हे घ्यायचं. अरे हे बघ ना हर्षद, हे बघ किती कूल आहे. खाली लाईट आहे त्याच्यामुळे ते एकदम 3D मध्ये दिसतं. भारी दिसते ते. हे पण मोठे बघ ना. हे पण आवडलं होतं मला, पण लय महाग म्हणे. इथं कितीला? 700 रुपयाला. हे आपण कुठेतरी बघितलंय ऋषी असं. ही म्हणे ऑनलाईन लय स्वस्त आहे म्हणे. आश्लेषा म्हणे ऑनलाईन लय स्वस्त आहे म्हणे. त्यापेक्षा ऑनलाईनच घेऊन टाकू. तसं करते का? खरंच ऑर्डर कर ना. थँक्यू. चला मध्ये पण जायचंय. बाकीच्या गँगला पण बोलव.
तिकडच्या साईडला चर्च आहे. चला असं हे वातावरण बघून असं वाटतंय का हॉलिवूड मध्ये आलोय आपण. हा ना, किती भारी वाटतंय ना. मस्त स्वच्छ ठेवलंय हा, एकदम हा भारी क्लीन वाटतंय. आहे. आणि ग्रीनरी असलं ना की भारीच वाटतं. तिकडच्या साईडला चर्च आहे वाटतं. इकडं पण चर्च आहे. अगं इकडं खूप सारे चर्च आहे. हो मस्त आहे ना. हर्षद हा. काय बघतोय तिकडे एवढं टकलवून. चर्च बघतोय आपण. गुगल मॅपवर हे बघितलं होतं. आता इथं आलो, नंतर त्याच्यात पण जाऊ. तोंड पुस तोंड. साखर तशीच आहे. बडीशोप साखर. गोरा दिसतोय ना मी. गोरा दिसतोय. हा मला फॉरेनरच दिसतोय. सकाळपासून इतक्या वेळेस विचारलं मी, आज गोरा दिसतंय का? गोरा काय भानगड रे. माझी क्रीम लावली ना चोरून. हा हा? माझी चोरून क्रीम लावली ना. तुझी नव्हती ती दाराची होती. तुझ्याकडून लावून घेतली. हा ते पावडर. हा ती क्रीम पण चोरली होती. गोव्यामधलं हे जे चर्चचं बॅकग्राऊंड आहे ना, हे असं वाटतंय एखादा सिनेमात किंवा आपण हॉलिवूडच्याच ठिकाणी आलेलो आहे. किती भारी वाटतंय ना. चला आपण तिथे जाऊ आता. हर्षद फोटो घे. होय यार किती गरमी होतीये. असं डायरेक्ट सगळे घामाघूम झाले. चला जरा इकडे तरी हवा लागते सावलीत. हे झाड किती मोठं आहे आरोही. 2 झाडे पण बघ ना, अख्खी सावली तिथून ते तिथपर्यंत पूर्ण आहे. 2 झाडांची सावली आहे. म्हणजे विचार कर झाड किती इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. 100 वर्ष झाले असं त्या झाडाला. 100. ओके आजोबा ओके. तर आता ना आम्ही चर्च मधून बाहेर आलेलो आहे. मध्ये ना व्हिडिओ फोटो काहीच अलाउड नव्हतं. किती शांतता आहे ना इथं. आणि मध्ये गरमी नाही झाली पण एक फॅन वगैरे बंद होते तरी पण असं थंड वाटत होतं. आरोही हे बघ ना इकडे फोटो व्हिडिओ किती छान जागा आहे. चला ना बसू ना थोडस मध्ये. चला अरे नाही ना 5 मिनिटं तर बसू. नाही बसायचं. चला आरोही रस बीस प्यायचा का ऊसाचा. ऊस आहे ते. हा ना, पी ना तू. तुला आवडतं ना ऊसाचा रस. मला नाही आवडत. तू पी. ए अरे बसा ना थोडस इथं तरी बसा. ऍटलीस्ट इथं थंडगार आहे मस्त. कालपर्यंत असं थंड थंड वाटत होतं. आज वातावरणच बदललं. आज सगळं गरम 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 वाटतंय डायरेक्ट. सगळ्या गोष्टी ऑलमोस्ट दिसल्या. बट गोव्यामध्ये फॉरेनर मला हे नाही दिसलं अजून. मी कमेंट वाचल्या आपले काही जण म्हणे की आहे म्हणे असे बीचेस. आणि आता ह्या सीझन मध्ये नसतं म्हणे फॉरेनर. नाही तर आपण ज्या बीचवर गेलो होतो ना काल बागा बीचवर, तिथं पण असतं म्हणे फॉरेनर. आरोंबोल बीच म्हणून आहे. आपण तिथं उद्या जाणार आहे ना. तिथं नक्की 100% फॉरेनर भेटतील म्हणे तुम्हाला बघायला. अरे बस 5 मिनिटं बसा म्हटलं होतं. तुम्ही तर डायरेक्ट रिलॅक्सच झाली इथं. हे बट खूप व्हिडिओ फोटो इतके भारी येतात इकडं. म्हणजे असं प्रॉपर लाईट झालाय आणि ते बॅकग्राऊंड एकदम सूट झालंय. मला चप्पल चावली. चप्पल चावली. चाल हर्षद आहे ना आरोहीचा कॅमेरामॅन आहे. तो आहे ना आरोहीचे सगळे फोटो व्हिडिओ सगळे हर्षद घेतोय. गोव्यामध्ये ना फिरण्यासारख्या भरपूर गोष्टी आहे. म्हणजे इथं आल्यावर माहिती होतं का अरे हे पण आहे ते पण आहे हे पण आहे. म्हणजे जर अनप्लॅन असलं ना आमच्यासारखं तर खूप काही फिरता येतं. आणि प्लॅन असलं ना माणूस लिमिटेड गोष्टी फिरतो. बट तरी पण तुम्ही प्लॅनिंग करूनच यायला पाहिजे. अनप्लॅन कधीच यायला नाही पाहिजे. अनप्लॅन आलं ना ती धावपळ होती. सकाळी कुठं जायचं, दुपारी कुठं जायचं, संध्याकाळी कुठं जायचं, काहीच प्लॅनिंग फिक्स नसती. बट नेक्स्ट टाइम जेव्हा आम्ही येऊ ना, म्हणजे आता जरा लेटच करू प्लॅनिंग. कारण एकदा एखादी गोष्ट फिरलो नाही मी की परत तिथं लवकर यायची इच्छा होत नाही. आता काहीतरी दुसरीकडे जाऊ. बट कधीतरी येऊ ना गोव्याला तर तेव्हा नेक्स्ट टाइम प्लॅन करून येऊ. म्हणजे जास्त फिरणं होईल अजून. या चर्चची ना बेसिक इन्फॉर्मेशन इथं पण लिहिलेली आहे. इकडं समोर काय एकदा तिकडे बघू. तिकडच्या साईडला पण काहीतरी दिसतंय. ए चला ना गँग. चलो 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 चलो. समोर आहे ना आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचं ऑफिस का काय माहिती काय इथं चर्चच आहे वाटतं. याचं जे काम आहे ना कधी चालू झालं होतं माहिती का त्या पाठीमागच्या चर्चचं 1594 ला. म्हणजे तेव्हा तो जन्म झाला असेल का ग. मी म्हटलं का म्हणते. अरे 1594 ला तुझा जन्म झाला होता का. काय माहिती दुसरा जन्मच आहे माझा आता. बापरे फुल कॉन्फिडन्स येईल. तर 7 जन्माचं नाही माहिती पण ह्या जन्मात तर एन्जॉय करून घेणार आहे मी. तर काही गोव्यावरनं डायरेक्ट आता आम्ही फॉरेनला आलेलो आहे. वाटतंय ना तसं. व्हाईट पॅलेस खूप सुंदर आहे. बट बिल्डिंग आहे की चर्च आहे मला एक्झॅक्टली माहित नाही. बट इथं लिहिलंय आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया म्हणजे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण. चला ना मध्ये. तर आता क्लिअर झालं मला. इकडं म्हणजे म्युझियम आहे, संग्रहालय पुरातत्व खात्याचं. चला इकडे ना तिकीट काउंटर वगैरे मध्ये जाण्यासाठी. अचानक आहे ना आभाळ वगैरे गडजायला लागलं त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलं की इकडंच फिरू म्हटलं आहे की नाही. मध्ये नाही जायचं ना कारण परत पाऊस बिऊस आला ना तर गाडीपर्यंत सगळं ओलं होत जावं लागणार आहे. जायचं
आम्ही चौघं चाललो होतो इकडं. अरे चौघं म्हणजे हर्षद कुठे गेला? हा चल. आमचे बाकीचे 2 मेंबर आहे ना ते लई थकले होते म्हणून ते तिकडच बसलेले बाकडावर. आणि गाइस तिकडे बघा क्रिसमस ट्री. क्रिसमस ट्री. हर्षद तुला लय घाम आला. अरे दीदी तिच्याकडे रुमाल पण नाहीये. त्यांना सगळ्यांना आईस्क्रीम खायची. इथे एक गाडी उभी आहे, त्याला आईस्क्रीम खाऊ. तर काही जाता ना आम्ही चॉकोबार खाण्यासाठी थांबलेलो आहे कारण खूप जास्त गरमी होती. थोडंसं थंड होऊ आता. काहीच या ठिकाणी आता चॉकोबार घेतलेली आहे. माझ्या दातामुळे मला खाता येत नाही राव पुढून, नाही तर लय गोष्टी खाण्यासारख्या आहे. अजून पण दात ठणकतात त्या क्लिप मुळे. काकांकडे ना काय बोलता याला, क्या बोलते इसको? काजू चिक्की घेतली आम्ही 100च्या 4. मस्त होते. पण आपने जो हमको पैकिंग में दिया वो भी टेस्टी रहेगा ना? क्रीम खा रहे क्या? मस्त आहे चॉकोबार, टेस्टी आहे. तर काही तिकडे ना चॉकलेट शॉप वगैरे आहे बघा ना, बिअरच्या शेपच्या इकडे चॉकलेट वगैरे. आश्लेषा काय बघतीये? ऑफिस मध्ये ठेवायला ना. खेळण्या किती छान छान आहे. माझ्याकडे सेम आहे अशी. कितीला घेतली तू? विचार बरं कितीला इथं. प्राइस काय आहे इसकी? 550. माझी सांगू का 150 घेतली. चला काही देवाने किती भारी आहे. आपल्याला असं एक्सपेरिमेंट होता ना, असं बनवायचं होतं ना. हा राईट. मी बनवलं परिसर मध्ये होतं. वाटतं कोणतं तरी याच्यात होतं. हे कितने का भैया? खूप जास्त गरमी होत होती म्हणून आता गाडीत येऊन बसलोय. गाडीतले एसी आता फुल केलंय पण गाडी पण गरम झाली खूप. आता ना आम्ही सी शेल्स बीच म्हणून आहे तिथं आलेलो. इथं एवढा मोठ्या मोठ्या लाटा आहे ना, त्या लाटा बघा ना. पायऱ्या डायरेक्ट पाण्यात जात आहे. पायऱ्या पाण्यात नाही चाललंय, पाणी पायऱ्यावर येतंय. अशात कशा लाटा येत इथं? जोरात येतं डायरेक्ट वरती तोंडावर पाणी येऊ लागलं. अरे बापरे, बघितली लाट बघितली ना तिकडं बघ ना तो पॉइंट. एवढ्या वरती नाही येणार. येते आरोही आश्लेषा मस्त पाण्याचा आनंद घेत आहे. आरोही हवा किती छान येते ना. एकदम भारी वाटतंय असं छान. सगळ्यात भारी तर तिकडचा व्ह्यू आहे मस्त एकदम. आरोही वगैरे बसले तिकडे गप्पा मारत थोडं बीच वर एन्जॉय करताय. मला ना खूप जास्त झोप येते म्हणून मी आता गाडीत येऊन बसलोय. थंड होतं जरा गाडीत आणि झोपतो आता. झाला आरोही तुमचं फिरून? एक कशावर ना भांडताय, काय झालं? कोणाची शपथ खाऊ नाही चोरली? माझ्या दादाची शपथ नाही चोरली. अरे यांचं काय भांडणं चालू आहे? शंखावरून भांडणं चालले. दाखवा कोणती शंख शिंपले आणले तुम्ही? टिश्यू मध्ये गुंडाळून आणले. हे बघ याला वॉश केलं ना अजून भारी दिसेल. साबण कलर बिलर द्या त्याला. वाव चला. किती प्युअर बघ तिची डिझाईन बघ किती प्युअर आहे. प्युअर आहे म्हणजे किती. ओके भावना पोचल्या. आमची अशी प्लॅनिंग आहे की घरी जाऊन आहे ना खिचडी वगैरे खायची आणि सोबत आहे ना तोंडी लावायला आम्ही कैरी सुद्धा घेतलेली. आम्ही ना आमच्या क्वार्टर्स वर परत आलेलो आहे आणि अचानक पाऊस चालू झालेला आहे आणि यांचं नियोजन आहे खिचडी करायचं. अरे उतरा लवकर, चला 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 चला. अरे काय बनवतीये? खिचडी. तर काही आम्ही ना आता इथे आहे ना खिचडी वगैरे बनवतोय. जमल ना खिचडी? हो जमेल. खाता येईल अशी बनवा बरं का. येते ना रे. येते का? या बनवा बनवा. आरोही आणि आश्लेषा आहे ना आता खिचडी बनवताय आणि तोपर्यंत आहे ना मी व्लॉग जेवढा झालेला ना तेवढा एडिट करून घेत असतो. आणि आजचा व्लॉग आहे ना मी आता हर्षदला देणार आहे एडिट करायला आणि मी थोड्या वेळा रिलॅक्स बसणार आहे. कारण 2-3 दिवसापासून असं होतंय की मी नाईटला व्लॉग एडिट करतो, सेव्ह व्हायला 1 तास लागतो ना, मग तोपर्यंत सेव्ह होऊस तर मला झोप लागून जाते. मग मॉर्निंगला लवकर उठावं लागतं अपलोडला वगैरे. थंबनेल वगैरे भरपूर गोष्टी असतात. व्लॉग म्हणजे डायरेक्ट बनला आणि पोस्ट केला असातला भाग नाही. एडिटिंग वगैरे, थंबनेल एडिटिंग, म्युझिक, सगळ्या गोष्टी बारकाईने बघावं लागतात. कुठं चुकलंय कुठं काय. एखाद्या टायमाला आम्हाला पण फंबल होतं ना, त्या सगळ्या गोष्टी ट्रिम करून घ्यावं लागतात. सिद्धू तर आरामशीर बसून पण थकला, डायरेक्ट झोपून राहिला. जा हर्षद माझा व्लॉग एडिट करत बस आता तिकडं. आरोही त्यांना आहे ना थोडंसं सामान कमी पडलेलं आहे तर आम्ही ना ते सामान आणायला चाललोय. परत कॉफी पावडर आणि तिखट पण आणायचं आहे. इथं आहे ना सगळं जवळ आहे. समोरच ते ग्रॉसरी स्टोअर वगैरे म्हणजे मॉल पण जवळ आहे, सगळं मार्केट जवळ आहे. भारी भेटलं आम्हाला पण राहायला, भारी भेटलं म्हणजे जास्त दूर जायची गरज नाही पडली कशासाठी. काही त्या ठिकाणी आम्ही आता दूध बॅग वगैरे घेतलेलं आहे, कॉफी पावडर घेतलंय, तिखट घेतलेलं आहे आणि साखर. स्कूबीची आठवण आली. किती मस्त झोपली ती. पर्शियनच की. आरोही पकडा, तुम्हाला जे सामान पाहिजे होतं ना ते आणून दिलेलं आहे. मस्तपैकी कॉफी करा सगळ्यांसाठी बरं का. नीट करा रे जे काही करशाल ते. पहिले ना कॉफी करा बरं का. पहिले कॉफी कर बरं का. फायनली खिचडी वगैरे रेडी झालेली आहे. आश्लेषा ना आम्हाला सर्व करून देते. आरो इथं गेली पळून कारण तिला माहिती मी चांगले रिव्ह्यू देणार आहे. कारण खिचडी पहिले त्यांनीच खाल्ली. आश्लेषा, आरोही, हर्षद, सिद्धू
आरोही काय खिचडी कशी झाली आहे? एकदम भारी. इतकी भारी आहे डायरेक्ट तू खाऊनच खुश होशील. खुश होईल का पागल होईल? खुश होशील खुश. एक्सप्रेशन मला काहीतरी वेगळंच सांगताय, त्याच्यापेक्षा एकदा यांना ट्राय करतो मी आणि मग बघतो कशी झाली. खरंच खूप छान आहे, खूप आवडलं. अच्छा मीठ पण नाही टाकलं का? दे हर्षद मीठ. कुठे मीठ कुठे? ते मच्छर हातावर मच्छर. लिटरली एवढी पानचट खिचडी आयुष्यात नाही खाल्ली. अरे काय खिचडी बनवली तुम्ही ती? काय ते तांदूळ जास्त झाले त्याला. कुछ भी यार. कमी झालं नाही. बरं जाऊ दे, तुम्ही एफर्ट्स घेतली एवढं बाहेर येऊन बनवायचे त्याच्याबद्दल अप्रिशिएशन दोघींना. बट खिचडी टेस्टी नाहीये, मी फुकटची तारीफ करत नाही. मीठ घेतल्यावर छान लागते. कशी आहे? मीठच नाही त्याच्यात अजिबात. पण खायला कशी आहे? खायला एकदम नंबर आहे. नाईटची प्लॅनिंग अशी झाली की आम्हाला ना कुठंतरी बाहेर फिरायला जायचं होतं, स्ट्रीटला फिरू म्हटलं नाईटला. बट अचानक आमची प्लॅनिंग कॅन्सल झाली. आम्ही सगळ्यांनी गप्पा मारल्या, भूताचा पिक्चर बघितला आणि उद्या ना आम्ही आरंबोल बीचवर जाणार आहे, जिथं की फॉरेनर वगैरे लोक जातात. आणि होप सो उद्या आपल्याला तिकडे फॉरेनर वगैरे लोक भेटतील. सो उद्याचा ब्लॉग नक्की बघा आणि आजचा ब्लॉग कसा वाटला प्रत्येकाने कमेंट करा. चॅनलवर जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बघायला टेक केअर.